ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि डायरेक्ट पुण्यामध्ये आलोय मी, कारण गावाकडे ब्लॉग घेतला नाही आणि तुम्ही बघितलं असेल रामदरा. आणि आज आम्ही दर्शन वगैरे करतोय, ती पण लोणी काळभरमधून स्टार्टिंग केली आम्ही. ते पण विशाल सर होते आपल्यासोबत, त्यांच्यासोबत गेलतो आत्मदर्शन करायला. ते पण बघू शकता कुठले मंदिर काय माहिती नाही मला, पण मंदिर आतून एकदम भारी वाटलं आणि मूर्ती तुम्ही बघून पाया पडू शकता. आणि आम्ही चालू जाता मेन रामदरा मंदिराकडे. तर इकडलं वातावरण बघू शकता. मी फर्स्ट टाइम आलो इकडं आणि कॉलेजकडून गावाकडून असं लाईफमध्ये नसतं काय. मग इथं आम्ही एंटर मारली पहिल्या. मला आठवत का नाही मी तर का आलो नाही मला कळालं नाही आतापर्यंत. मी एवढा भारी पॉईंट होता, मी मोठ्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करू शकत होतो. आणि मोठा ब्लॉग पण घेतला गाईज, मोठा ब्लॉग पण येईल 2 ते 3 दिवसामध्ये, कारण थोडा टाइम लागतो त्या ब्लॉगसाठी. बघून असं वाटतंय की जुने रीत वगैरे आहेत, तिथले काय काय गोष्टी जुन्या आहेत, ते परंपरा तशी चालू पुढे चालू आहे. मी एक इंस्टा रील पण टाकले, ते रीलमध्ये सगळं दाखवलं एक 30 सेकंदामध्ये. आणि हे ब्लॉगमध्ये कंटिन्यू सेकंड पार्ट होतोय, कारण आम्ही चाललोय घाटावर. ते पण विजयसोबत, विजय येईल सेकंड पार्टमध्ये. तुम्ही या पार्टमध्ये एन्जॉय करू शकता इथलं रामदरा. आरती वगैरे होते तिथं, मग अर्धा 1 तास कसा पण जातो तुमचा. पुढच्या वेळेस तुम्ही यायचं असेल तर मला इच्छा तर तुम्ही येऊ शकता रामदरामध्ये. मग आम्ही काय आरती वगैरे थांबलो, तर मग आरती वगैरे केली. भेटूया सेकंड पार्टमध्ये.